उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आपल्यासोबत आहेत। राऊत साहेब, मराठा आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी गाजत असताना भुजबळांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला आव्हान दिलेलं आहे। यापूर्वीच म्हणजे 16 नोव्हेंबरलाच या ठिकाणी मी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे अशा एक प्रकारे आव्हान त्यांनी सांगितलेलं आहे। काय सांगाल या संदर्भात? या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रीपदी असलेले छगन भुजबळ जरी त्यांच्या माथ्यावर 2 वेळे गद्दारी केलेला शिक्का जरी बसला असला तरी ते एक ज्येष्ठ मंत्री आहेत आणि भुजबळांसारख्या ज्येष्ठ मंत्र्यांचा अवमान एकनाथ शिंदेंचे आमदार ज्या पद्धतीने करतात हे अत्यंत निंदनीय असं कृत्य आहे। ते छटपंजू असलेले हे आमदार भुजबळांसारख्यांचं अवमान करत असताना ज्या पद्धतीने त्यांचा उल्लेख अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये करतात त्यामुळे खऱ्या अर्थाने यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी भुजबळांना शिवीगाळी करणाऱ्या आमदारांची हकालपट्टी करण्याची आवश्यकता होती। पण एकनाथ शिंदे काय, भुजबळ काय, अजित पवार काय हे सगळे भारतीय जनता पक्षाचे तळी उचलणारे झाले असल्यामुळे त्यांना स्वतःचा व्हाईस राहिलेला नाही। पण एक मात्र मी नक्कीच निंदा करेन, छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा अवमान ज्या पद्धतीने केला जातोय शिंदे गटाच्या खासदार आमदारांकडून त्यांची मी घोर निंदा करतो। पण ज्या पद्धतीने आज त्यांनी सांगितलं की मी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन ऑलरेडी मोकळा झालेलो आहोत, तुम्ही यावेळेला मागच्या वेळेस सांगितलं होतं की भुजबळांची या सरकारमध्ये गळचेपी होते, कदाचित ते वेगळा पक्ष या ठिकाणी स्थापन करू शकतात। आजचं यांचं स्टेटमेंट आणि तुम्ही मागच्या वेळेस केलेलं स्टेटमेंट याच्यामध्ये खूप साम्य दिसतंय। साम्य नाही, मी वस्तुस्थिती सांगतोय। खास करून एकनाथ शिंदेना स्वतःला मराठा समाजाचे मोठे तारणहार बनायचं होतं, त्यांनी ते केलेलं एक नाटक होतं आणि म्हणूनच नवी मुंबईला मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जो अध्यादेश देतो म्हणून सांगितला आणि त्याच्यावर फसून बिचाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी विश्वास ठेवला। तो अध्यादेश नव्हता हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितलं। तो फक्त प्रारूप मसुदा होता, पण तरी सुद्धा बिचारे मनोज जरांगे पाटील फसले। पण त्या फसवण्याचं नाटक करणाऱ्या एकनाथ शिंदेनी मराठा समाजासमोर जात असताना स्वतःचा टेंबा मिरवत असताना इतर कोण भागीदार नको म्हणून देवेंद्र फडणवीसांना सुद्धा वगळलं, अजितदादा पवारांना सुद्धा वगळलं। पण आता सिद्ध झालेलं आहे की या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा शत्रू किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाचा मारेकरी दुसरा तिसरा कोणी नसून तो एकनाथ शिंदेच आहे। आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना शिंदेंचा पत्ता कट करण्यासाठी भुजबळांना पुढे ढकललं गेलेलं आहे अशी सुद्धा चर्चा आहे। परंतु एक मात्र नक्की, मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाला एकमेकाच्या समोर लढवण्याचं दुष्कृत्य सध्याचं शिंदे सरकार, लबाडांचं सरकार करते। भुजबळ साहेब वेगळा पक्ष स्थापन करतील अजूनही मात्र ठामात नाही। मला वाटतं भुजबळांना अनेक पक्ष बदली करण्याची सवय आहे, त्यामुळे पुन्हा एकदा ते ह्या गद्दार गटाला सुद्धा रामराम करून स्वतःचं अस्तित्व निर्माण करतील। उल्हासनगरमध्ये आज ज्या पद्धतीनं भाजपच्या आमदारांनी गोळीबार केला, एक प्रकारे कसं बघताय सगळ्या गोष्टीकडे आणि काय सांगाल? सध्याचं महाराष्ट्रातलं सरकार हे गुंडांचं सरकार आहे आणि ह्याच गुंडगिरीच्या वृत्तीने यापूर्वी सुद्धा दादरच्या पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला। इतर शिंदेच्या आमदारांनी अनेक ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांना मारलंय, काही जण दुसऱ्या पक्षाच्या लोकांना मारलंय आणि त्यांच्यावर कोणती कारवाई झाली नाही। म्हणून आज उल्हासनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये तिथल्या सिनियर पोलीस इन्स्पेक्टरच्या समोर ज्या पद्धतीने गोळीबार झाला, या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही। त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, अन्यथा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्या दोघांची हकालपट्टी मंत्रिमंडळातून करावी। गणपत गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरती निशाणा या ठिकाणी साधलेला पाहायला मिळतोय। अशी गुंडशाही जर असेल तर म्हणजे असे मुख्यमंत्री असतील तर यांच्यामुळेच हा सारा प्रकार झालेला असं या ठिकाणी गणपत गायकवाड यांनी स्पष्ट केलं। गणपत गायकवाड अत्यंत ज्येष्ठ असे त्या भागातले नेते आहेत, लोकप्रिय नेते आहेत ते। आणि ज्या वेळेला गणपतराव गायकवाड सांगतात की त्यांच्याकडून सुद्धा करोडो रुपये एकनाथ शिंदे यांनी उकळलेले आहेत, त्यार्थी गणपतराव गायकवाडांच्या या बोलण्याची गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहेच। आणि जे हिम्मत असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी गणपतराव गायकवाडांच्या या म्हणण्याची शहानिशा करावी आणि
आमदारकी देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी किती पैसे घेतले गणपतराव गायकवाडकडून ते उघड करावं. बरोबर, नक्कीच. या ठिकाणी हे होते खासदार विनायक राऊत सर. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.